मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आता धाराशिव जिल्ह्यातल्या कळंबमध्ये आहे आणि कळंबमध्ये परिस्थिती इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची कशी विदारक आहे हे आपण बघतोय. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी जेव्हा तिकडे उद्ध्वस्त झालाय तेव्हा बाजारामध्ये मात्र स्मशान शांतता आहे. मी आता एका कृषी दुकानामध्ये आहे जिथं ही सगळी कृषीसाठी लागणारे औषधं असतील, खतं बियाणे असतील, ह्या सगळ्याचा व्यवहार शेतकरी इथं करत असतो आणि इथून ते घेत असतो. बाजारात काय परिस्थिती आहे याचा अंदाज आपल्याला इथं आल्यावर जाणवतो, ह्या सगळ्यांशी बोलल्यानंतर जाणवतो. बाजारात उठाव नाहीये, बाजारात स्मशान शांतता आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. या सगळ्याचा काय परिणाम झालेला आहे या नुकसानीचा? माझं वय 75. हा. बाबासाहेब गोंधळ देव ढांगरा. आयुष्यात पहिल्यांदाच एवढा जास्त पाऊस पडलेला मी पाहिला. एवढा पाऊस झाला की शेतात पीक एकही उभं नाही, सगळे आडवे पडलेत, ऊस सुद्धा पडलेत. आणि या सोयाबीनचं तर आता काळं पडल्यामुळं आता व्यापारी घेतो का नाही या विषयावर आम्ही इतकं चिंताग्रस्त आहोत. म्हणून आणि ह्या कृषीचे भाव तर चौपट पाचपट वाढलेत समजा खताचे बियाण्याचे. आणि आमच्या भावाला आता कुणीच विचारित नाही. सोयाबीन मला कळते तसं हीच भाव आहे. सरकार बांधतंय 500 ते 5000 ते 300 रुपये. आमचं 3000 सुद्धा कुणी घेणं गेले आता. आणि आता हे काळं पडल्यास तर सोयाबीन कुणी घेते का नाही ह्याचा प्रश्नच मला पडला आहे. त्याच्यामुळं आम्हाला शेतकऱ्याला मार्गच दुसरा काय नाही. आता जास्त नदीला पूर आलाय म्हणून तिथं उड्या टाका वाटायला लागल्यात आम्हाला. ही अस्वस्थता आहे इथल्या शेतकऱ्याची आणि उद्विग्नता सुद्धा आहे. आपल्यासोबत व्यावसायिक आहेत, आपण त्यांना बोलूया. बाजारात स्मशान शांतता दिसते, गजबजलेली सुगीच्या दिवसामध्ये तर बाजारपेठ गजबजलेली दिसते. सुगीचे सध्या दिवस आहेत, पण आज मात्र ही स्मशान शांतता आहे. खूप शांतता आहे. शेतकरी एवढं हाल झालंय, त्यांना एवढं मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालंय की आम्हाला सुद्धा समजा त्यांच्याकडे बाकी वगैरे काय असते तर आम्हाला सुद्धा माग वाटणार. एवढी परिस्थिती बेकार झाली शेतकऱ्याची. आता शेतकरी एवढा अडचणीत येण्यामागचं कारण काय आहे तर गेल्या 10 वर्षात इथल्या शेतकऱ्याचे शेतीचे भाव वाढले नाहीत आणि हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. पण शेतीसाठी लागणाऱ्या ज्या खतं बियाणे आहेत त्याचे कसे भाव वाढलेले आहेत. 10 वर्षांमध्ये किती भाव वाढले या सगळ्याचे? एका खताच्या पोत्यामागे 700 ते 800 रुपये वाढले. 2013 950 होता, आज 1500 रुपयाला झालाय. 1515 होता ते 1470 होता, आज 1650 झालाय. 1026 जे 1300 रुपये होता, आज ते 1900 रुपये झालाय. खताचा भाव एवढा वाढला की शेतकऱ्यांना आम्हालाही बोलता येत नाही काही. एक शेतकऱ्याचं म्हणतं घ्या काल एवढा भाव होता, आज एवढा कसं काय. भावाचं एवढं पटीनं दरवर्षी 400 ते 300 रुपये पटीनं भाव वाढायला लागले. खतांचे भाव वाढले, त्याचबरोबर फवारणीचा खर्च वाढला. हे सगळे खर्च वाढले, पण शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव काही वाढला नाही. आणि हेच इथल्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. आज या सगळ्या बाजारपेठेमध्ये स्मशान शांतता आहे, जेव्हा सुगीच्या दिवसामध्ये ही सगळी बाजारपेठ गजबजलेली असायची. दिवाळीचे कपडे असतील, दिवाळीची खरेदी असेल, त्यानंतर जे काही करायचं ते सगळं सुगीवर करायचं असं शेतकरी ठरवत असतो. पण आज सुगीच बर्बाद झाली.